आहे का उद्योगपतींसाठी एकनाथ फडणवीसांना सांगितलं पाहिजे या शक्तीपीठावर आमच्या गळ्यात असताना का तुमच्याच असताना ते सांगितलं पाहिजे आणि आमचा पाणी रस्ता आमचा पाप आझाद हिमालयाला तेव्हापासून आहे त्याच्यावर सारं तुम्हाला एक घोटा टाकता आला म्हणजे दगड टाकता आला आणि लहान वाटायला पाहिजे तुम्हाला 80,000 कोटीचा तुम्ही प्रकल्प सुरू करता आहे त्याला त्याला दुसरा रस्ता असताना सुद्धा पाहिजे त्याची गरज नसताना सुद्धा त्या 80,000 कोटीमध्ये माझ्या महाराष्ट्रातले सगळे पाणी रस्ते होतं पण तुमची कोणी अवकाश नाही तुम्हाला सरकार भेट नाही तुम्हाला सरकार भेट नाही त्याचे लक्षात ठेवा तुम्ही संख्येनं जास्त आहे आता तुमचे जास्त आहे आवाज तुमचा जास्त आहे आणि एवढी महाशक्ती आमची असताना सुद्धा आम्हाला शक्तीहीन करून टाकलाय आम्हाला आमच्यात ठेवलं नाही कोणी ओबीसी शेतकरी झाला कोणी मराठा शेतकरी झाला कोणी दलित शेतकरी झाला कोणी हिंदू शेतकरी कोणी मुसलमान शेतकरी त्याच्यात बोलला भाजपचा शेतकरी वेगळा राष्ट्रवादीचा वेगळा काँग्रेसचा वेगळा शिवसेनेचा वेगळा शेतकरी राजा कोण शिल्लक ते म्हणताना एखाद्या नदीला पाणी जेव्हा येत राहिलं आमच्या गावाकडे येत तेव्हा पहिला बाण घातला जातो धर्माचा तिथं अर्ध पाणी थांबवतो नदीचं दुसरा भाग घालतोय तो आम्ही पाहतोय जातीचा ते जातीवाले तिथं पाणी ओळख ठेवतोय आणि मग तिसरा घालतोय पार्टीचा तुमच्या नशिबात पाणी आहे कुठे शिल्लक तुम्ही टीव्हीवर रोज पाहत असाल शेतकऱ्यासाठी बोलणारे कोणी आहे तुमच्याकडे कोणी राहिलं नाही शेतकऱ्यासाठी बोलला आणि त्याच्यासाठी लढला तर त्याच्यासाठी काहीच करणार नाही त्याचा आवाज लहान होत जात त्या मुंबईच्या मोठ्या नेत्याने मला सांगितलं का तू मूर्ख आहे कुछ करू या नेत्या शेतकऱ्यासाठी लढू नको हे तुला कधी जगायचं तरी सांगता येत नाही हे ना तुमच्या आनंदा देणार हे ना तुला मत मारणार आणि आपल्याला इतकं काय समजा तुमचा त्याच्यावर इतका का भरोसा नाही शेतकऱ्यावर मित्र त्यांची गोष्ट त्यांनी मला जे सांगितलं समजून शरद जोशींना महाराष्ट्र पायाखाली पडला प्रत्येक जिल्हा शरद जोशी नावानं जोशी ग्रामसभाचा माणूस शेतीशी काही संबंध नाही पूजापाठ करणारी ही सगळी समाज तो शेतीच्या शेतकऱ्यांसाठी लढत होता घरावर तुळशी पत्र सोडलं 2 आंदोलनामध्ये अंगावर गोळीबार त्यांच्या गोळीबार झाला तर बाबत शरद जोशी साहेब झाले काही जुन्या लोकांना माहित असतात शेतकरी संघटनेचे त्यावेळेचे आंदोलन आम्ही पाहिजे एवढ्या ताकदीनं व्हायचे 6-3 लाख लोक रस्त्यावर यायचे भाऊ रात वाटून गेली सुद्धा घरदार सगळं वाटोळ करून टाकलं शरद जोशीच्या पत्नीनं आत्महत्या करून टाकली कारण बुवा दिला एवढं सगळं तुमच्यासाठी काय बोलतो काय दिलं तुम्ही त्यांना आपल्या संसाराची राखणमोडी करून तुमचा संसार वाचवण्याचं काम केलं कारण आम्ही त्याच्यासोबत काय आलो नाही कारण तो आमच्या जातीचा होता आम्हाला आमच्या जातीचे माणसं पाहिजे देवळात तरी चाललं बलात्कार तरी चाललं तो रेतीचे धंदे करून सगळ्या गावाला पूर्ण तरी चाललं तो 2 नंबरचे धंदे करून आम्हाला सगळं एक पेट करून दादागिरी करून चालणारा जातीचा पाहिजे आम्हाला कामाचा माणूस पाहिजे नाही हे सगळं दुःख आमच्या नशिबी आलंय शेतकऱ्याचे कारण राजकारण लोक तुमच्या डोक्यात व्यवस्थित जात-पात रंगाला पटेल कहीं कटेंगे तो कटेंगे तो फिर भगवान निकालेंगे भाजपनं मागच्या काळात कटेंगे तो कटेंगे म्हणून तुमचं एक पण घेतलं आता हिंदू जगला पाहिजे आता हिंदू सगळ्या आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे मंदिर झालं पाहिजे मस्जिद पाडला पाहिजे असं सांगून तुमचं आपण घेतलं त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेसाठी सीतेला आम्ही पाहिजे परीक्षा द्यायला लावली तो आदर्श मात्र भाजपकडे घेता आला नाही हे सगळ्यात आमचे शरद जोशी का पडले हिंगणघाटमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाटमध्ये
2 तारखेचा एक मतदारसंघ आहे, 34 वर्षाच्या पोट्याला एवढा मोठा अभ्यास, देशाचा जगाचा अर्थकारण मांडणारा माणूस त्याच्या माणसाला पाहिला जातीचं कारण. आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं कुठले लोक आहेत. कधी कधी तर सरकारची निधी वाटायला मागतात, तुमची जास्त तुम्हाला लय देतो आपण, कारण इथून घरी गेल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येईल आणि कसं